पकडा मग तुम्हाला पकडायचं असेल तर मग कशासाठी इथं मतदान झालं ते दिसत नाही तुम्हाला? इथं सोला होऊन राहिलं ते दिसून नाही राहिलं तुम्हाला? हे पोरं पकडून राहिले एवढे घाबरू नका तुम्ही, एवढी वर्दीची तुम्ही अंध मानून राहिले. चला रे काय छान कृषी मंत्री दत्तामामा भरणे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं. कृषी मंत्र्याच्या दौऱ्यात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारी करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर आक्रमक झाले आहेत. चांदूर बाजार शिराळा मार्गावर काँग्रेस कार्यकर्ते मंत्री भरणे यांच्या भेटीत विविध प्रश्नांवर निदर्शने करण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी आंदोलनाच्या आधीच कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवल्यानं काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली. या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या गाड्यांमधून सोडवून परत आणत यशोमती ठाकूर यांनी पोलिसांवर तीव्र शब्दात टीका केली. पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा घेऊ नये, आम्ही पोलिसांना घाबरत नाही असा इशारा देत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आंदोलन रोखण्यासाठी सत्ता पक्षाच्या दबावाखाली पोलीस कारवाई होत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. पोलिसांसोबत वाद झाला, परत आणलेले कार्यकर्त्यांना मी माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन आले. मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पोलिसांसोबत आम्ही घाबरत नाही. पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा घेऊ नये. इथं अमरावतीमध्ये संजय खोडकेंनी जी दादागिरी चाललेली आहे, जसं महानगरपालिकेमध्ये जागा त्यांना ती खुली जागा हडपायची होती, तसं APMCची पण खुली जागा त्यांना हडपायची आहे. त्यांचं लक्ष पूर्ण जागांवर आहे. जागा कशा ताब्यात येतील, आपण त्याच्यावर व्यापार कसा करू आणि त्या हिशोबानं नवरा बायको राजकारण करतायत. महानगरपालिकेची अवस्था एकदम खराब आहे. त्या ठिकाणी लक्ष न देता आता APMCच्या जागेवर त्यांचं लक्ष आहे आणि म्हणून तोडफोड करायचा प्रयत्न करताय. बरं, माझं म्हणणं आहे की तुम्हाला काय करायचंय करा, पण युवक काँग्रेसचा अध्यक्ष, विधानसभेचा, NSUIचा जिल्ह्याच्या अध्यक्षाला जर तुम्ही ताब्यात घ्याल आणि दडपशाही कराल तर त्या दडपशाहीबांना आम्ही घाबरणारे नाही. आदरणीय अजितदादा घाबरू शकतात आणि सत्तेत जाऊ शकतात. आदरणीय शिंदे साहेब घाबरू शकतात, सत्तेत जाऊ शकतात. आणि जे आत्ताही फुटून जात आहेत त्यांच्या काही 22 कोटी वगैरे वगैरेच्या विषय आहेत, ते घाबरून तिथं जात आहेत. आम्ही घाबरणारे नाही. आम्ही शेतकरी लोक आहोत. आम्ही आहोत फील्डमध्ये. आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत. मी गेले, मला कळलं नजरकैदमध्ये ठेवलेलं आहे. मी गाडीत बसून आणली. मी पोलिसांना म्हटलं तुम्हाला काय करायचं ते गणेरीवाल लेआउटमध्ये या आणि घ्या करा. यशोमती ठाकूर यांनी यावेळी भाजप शिंदे गटाचे आमदार संजय खोडके यांच्यावरही निशाणा साधला. अमरावती महानगरपालिकेची खुली जागा हडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता असा गंभीर आरोप ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. कृषी मंत्र्याच्या दौऱ्याच्या वेळी राजकीय भूमिका दडपण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखले जात असल्याचे उदाहरण आजच्या घटनेत स्पष्ट दिसल्याचं त्यांनी नमूद केलं. काँग्रेसकडून करण्यात आलेले आंदोलन रोखण्याच्या प्रयत्नामुळे कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यावर राजकीय वारे अधिकच जोरात वाहू लागले आहेत. यशोमती ठाकूर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखीनच तापलं असून पुढील काही दिवसात या वादाला अधिक उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती.